तुम्ही ज्या प्रकारे मागण्या करतात हे एक ब्लॅकमेलिंगचाच प्रकार आहे असं भुजबळ म्हणतात. आणि तो खाल्लं ते त्याला काय म्हणते, लय तुला आदराने दिलं का? तुमचा कोणचा सर्वे नाही फिरवे नाही तेव्हा दिलं तुला. तुला जमतं बरोबर लिहून खायला कोणकडे बी कसलं बी. आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी. आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले तरी तुम्ही देणार नाहीत. याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला. नाही देव देणार, जरी तुझी जमीन सापडली नाही देव देणार, याला दादागिरी म्हणतात. शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या, एकाही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही. मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत, तुम्ही नाहीत. तुम्ही अतिक्रमण केलं, गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय आणि म्हणताय घेऊ नका. खरं ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत. तुम्हाला कोणतेच निकष नाहीत तरीही तुम्ही आलात, तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही. कोणत्या जातीला का आरक्षण दिलं, कशामुळे दिलं, का दिलं आम्ही कधी म्हणलो नाहीत, म्हणणार सुद्धा नाहीत. आमच्याबद्दल जळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. जळू नका. आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाहीत. आमचंच जे दे आम्ही तिथंच आहेत, ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहेत. आणि याला किती वळवळ करू द्या, फक्त सरकारला विनंती, याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका. मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेलीच आणखीन जाऊ देऊ नका. ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा. केसेस करून खोटे लोक गुंतवून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका. कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल, पण नंतर आमच्याही हातात आहे याचंही तुम्ही भान राहू द्या. कारण गोरगरीब मराठा मी 6 करोड आता एक आलेलं आहे.